सांगलीतील अभयनगरमध्ये ठेक्यावरून धुमसत असलेल्या वादातून सायंकाळच्या सुमारास गोळीबार आणि रक्तरंजित राड्याने शहर हादरले. हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी आलेल्या संशयिताने त्यांचा नातू वेदांत मारुती बंडगर यांच्या डोळ्यात गोळी झाडून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका निष्पाप मुलाचा संशयितांनी गोळी झाडून खून केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान कुपवाडमधील दत्ता पाटोळे यांच्या खुनातील संशयित निलेश गडदे याने वेदांतवर गोळीबार करून खून केल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. त्याच्यासह साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण तातडीने 4 पथके रवाना झाली आहेत. रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून 2 गटात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश विठोबा गडदे यांनी दबाव आणला होता. बुधवारी सायंकाळी गडदे हा 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांची पत्नी रंजना खरात यांना धमकावलं. पतीला रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्याचे काम सोडण्यास सांग, अन्यथा 10 लाख रुपये द्याय, नाहीतर खरात यांना ठार मारू अशी धमकी दिली. खरात यांच्या घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले. गडदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने गोळा झाले होते. दुपारी 12:30च्या सुमारास पोलीस ठाणे परिसरात 2 गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या मोटारीवर दगडफेक केली. त्यामुळे गडदे चिडला. बाळासाहेब बंडगर यांच्यामुळे हा प्रकार घडल्याच्या रागातून तो सायंकाळी सांगलीत आला. 3 साथीदारांना घेऊन काळ्या रंगाच्या जीपमधून तो संजय नगर जवळील अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बंडगर यांचं घर शोधत आला. सायंकाळी 6:30च्या सुमारास बंडगर यांच्या बंगल्यासमोर आल्यानंतर गडदे हा जीपमधून खाली उतरला. त्याच्या हातात पिस्तूल होतं. गडदे याला पाहून बाळासाहेब बंडगर यांचे भाऊ बंगल्याच्या मागील बाजूस पळाले. त्यावेळी बंगल्याच्या पोर्चमध्ये बाळासाहेब यांचा मुलगा, बाजार समितीचे संचालक मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत हा मोबाईल बघत होते. गडदे याने वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून बंडगर यांच्या घरातील महिला बाहेर आल्या. तोपर्यंत गडदे हा साथीदारांबरोबर जीपमध्ये बसून निघून गेला. वेदांत याच्यावर गोळी झाडल्याचे लक्षात येताच तात्काळ त्याचे वडील मारुती आणि चुलते बंगल्यात आले. जखमी वेदांतला तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केलं, परंतु रक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपअधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण, सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पुढे येते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. जत तालुक्यातील बाज येथील एका माथाडी ठेकेदाराकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात हवेत गोळीबार केल्याचाही आरोप केला असून गुन्हा दाखल केल्यानंतर जत पोलीस ठाणे परिसरात मोठ्या संख्येने माथाडी कामगार जमा झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. याबाबत लक्ष्मण पांडुरंग खरात यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश विठोबा गडदे आणि त्याच्या 2 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादीनुसार 10 जून रोजी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास निलेश गडदे हा लक्ष्मण खरात यांच्या बाज येथील निवासस्थानी गेला. यावेळी लक्ष्मण खरात घरात नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नी रंजना खरात यांच्याकडे लक्ष्मण यांच्याबाबत चौकशी केली. यावेळी रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्का काम सोडण्यास सांगत अन्यथा 10 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे. पैसे न दिल्यास लक्ष्मण खरात यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. यावेळी घरातील मुलालाही धमकवण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. तुम्हाला बाप हवा असेल तर माझ्या आडवे येऊ नका असं सांगत आरोपी तिथून निघून गेल्याचा आरोप आहे. घरातून निघून गेल्यानंतर सायंकाळी सुमारे 8च्या सुमारास बाज येथील अहिल्यादेवी चौक परिसरात हवेत गोळीबार केल्याचाही आरोप केलाय. या घटनेची माहिती गावातील माणिक ईश्वर खरात यांनी लक्ष्मण खरात यांना दिल्यानंतर त्यांनी तात्काळ जत पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. आरोपीने भीती निर्माण करून 10 लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. दरम्यान गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येताच मोठ्या संख्येने माथाडी कामगार जत पोलीस ठाणे परिसरात जमा झाले. यावेळी संशयिताने पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत निर्माण केल्याचा प्रयत्नही आरोपात करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या काही कामगारांनी त्याच्या वाहनावर दगडफेक केली. त्यानंतर संशयिताने तेथून पळ काढला. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ गोंधळाचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं.
उपस्थित नागरिक आणि कामगारांनी पोलिसांकडे कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या घटनेमुळे जत शहरासह परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत। देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा करावक असणाऱ्या शेतकऱ्यांना त्या मालकी हक्काने द्या। शासनाने प्रसिद्ध केलेला मसुदा कायम ठेवा, तसेच नव्याने स्थापन केलेली कमिटी बरखास्त करा, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। सभेने दिलेल्या निवेदनात म्हटले की इनाम जमिनी देत असताना त्यावेळच्या प्रशासनाने अटी व शर्ती घालून जमीन दिली होती। त्या अटी व शर्तीमुळे या जमिनीबद्दलचे सर्व हक्क प्रशासनाच्या हातात होते आणि आहेत, त्यामुळे शेतीचा विकास करता येत नाही। जमीन अटी व शर्तींच्या जोखडाखाली असल्यामुळे बँक कर्ज देत नाही। शेतकरी दुष्चक्रात सापडला आहे, त्यामुळे या जमिनी खालसा झाल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत, म्हणून या जमिनी खालसा होणं अत्यावश्यक असल्याचं निवेदनात नमूद केलंय। सरकारने यासंबंधी कायदा करण्यासाठी मसुदा जाहीर केला। दरम्यान काही विघ्नसंतोषी मंडळींच्या दबावाखाली हा मसुदा स्थगित ठेवत असल्याचं जाहीर करण्यात आलं आणि नवीन प्रारूप करण्यासाठी कमिटी जाहीर करण्यात आली। त्या कमिटीत शेतकऱ्यांचा एकही प्रतिनिधी नाही, त्यामुळे 8 जून रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। जत तालुक्यातील डफळापूर बस स्थानक परिसरातील अनेक दिवसांपासून बंद असलेली सार्वजनिक मुतारी तात्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अनोखे कॉकरोच आंदोलन करण्यात आले। कॉम्रेड हनुमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी हातात फलक आणि घोषणाबाजी करून प्रशासनाचं लक्ष वेधले। आंदोलनानंतर डफळापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुभाष गायकवाड यांनी आंदोलकांची भेट घेऊन 2 दिवसांच्या आत सार्वजनिक मुतारी सुरू करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं। यावेळी आंदोलकांनी बस स्थानक परिसरात प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत स्वच्छता सुविधेचा अभाव असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचं निदर्शनास आणून दिलं। तातडीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सार्वजनिक मुतारी सुरू करणं आवश्यक असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली। सरपंचांनी दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 2 दिवसात मुतारी सुरू करण्याची कार्यवाही झाली नाही तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आला। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एका व्यक्तीकडून मादी कुत्रीचे यौन शोषण झाल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पेटा इंडियाच्या हस्तक्षेपानंतर संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला। एका पाळीव कुत्रीवर कथित बलात्कार झाल्याबद्दल तिच्या मालकाने केलेल्या आवाहनानंतर पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडियाने इस्लामपूर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून या प्रकरणी तातडीने फिर्याद दाखल करून घेतली। व्हिडिओ पुराव्याच्या आधारे आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय। व्हिडिओमध्ये आरोपी उत्तम पवार हा चिकी नावाच्या मादी कुत्र्याचे लैंगिक शोषण करताना दिसून आला। शेजाऱ्यांनी पाळीव प्राण्याच्या पालकाला कळवले की आरोपी सुमारे मागच्या 1 महिन्यापासून कामावर बाहेर असताना दररोज रात्री कुत्रीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता। 6 जून रोजी एका जागरूक शेजाऱ्याने आरोपीच्या खिडकीतून या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला। या फुटेजमध्ये आरोपी कुत्र्याला खाऊ देताना त्यानंतर स्वतःचे कपडे काढून कुत्र्याला नियंत्रित करून तिच्यावर लैंगिक कृत्य करताना आढळला। याबाबत तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंदी दाक्षिणात्य चित्रपटांच्या स्पर्धेत मराठी चित्रपट आशयपूर्ण आणि दर्जेदार निर्माण होत आहेत, त्याला साहित्यिक दर्जाही आहे, त्यामुळे मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस येत आहेत असं मत ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे आणि अभिनेत्री पूजा सावंत यांनी व्यक्त केलंय। कप बशी चित्रपट टीम प्रमोशनसाठी सांगलीत आली होती। यावेळी या चित्रपटाच्या कलाकारांनी दैनिक जनप्रवास कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी जनप्रवास टीमशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारत सिनेसृष्टीतील घडामोडींचा पडदा उलगडला। या प्रसंगी कलाकारांचं स्वागत दैनिक जनप्रवासचे कार्यकारी संपादक अमृत चौगुले आणि व्यवस्थापिका सौ अश्विनी खाडे यांनी केलं। पूजा सावंत म्हणाली, पारंपरिक लग्न पद्धतीला आधुनिक काळाचा तडका कप बशी या चित्रपटातून देण्यात आलाय। येत्या 19 जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे। सुकल्प चित्र या निर्मिती संस्थेने कप बशी या चित्रपटाची निर्मिती केली असून कल्पक सदानंद जोशी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत। पारंपरिक पद्धतीने लग्न जमवताना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या पत्रिका जुळतात का
हे पाहण्याची प्रथा आहे. मात्र आजच्या काळात उच्च शिक्षित असलेली नवरी मुलगी होणाऱ्या सासूसमोर अत्यंत चमत्कारिक अट ठेवते. ती अट म्हणजे सासू सुनेची पत्रिका जुळली पाहिजे. या अटीनंतर काय धमाल होते याची मनोरंजक गोष्ट कप बशी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यावेळी अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर, ज्येष्ठ अभिनेते आनंद काळे, निर्माते कल्पक जोशी, धनंजय गाडगीळ उपस्थित होते. महापालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 1,86,522 घरांच्या जनगणनेचं काम पूर्ण केलं आहे. हे प्रमाण 99.30% आहे. शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली असून आयुक्त संचिता महापात्र यांनी प्रगणक आणि पर्यवेक्षकांचा गौरव केलाय. जनगणना 2027 या प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रात पहिल्या टप्प्यातील घरगणनेचं काम अत्यंत अचूक आणि विहित वेळेपूर्वी पूर्ण झालंय. महापालिका यंत्रणेचे योग्य नियोजन, प्रभागनिहाय समन्वय आणि प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या अहोरात्र मेहनतीमुळेच आपण मुदतीपूर्वी हे उद्दिष्ट साध्य केले. महापालिका क्षेत्रात प्रभागनिहाय 4 चार्ज ऑफिसर यांच्या नियंत्रणाखाली एकूण 960 प्रगणक आणि 159 पर्यवेक्षक या मोहिमेसाठी अहोरात्र कार्यरत होते. शासनाने या कामासाठी 14 जून 2026 ही अंतिम मुदत दिली होती. मात्र महापालिकेने योग्य रणनीती आखून हे काम वेळेपूर्वीच 99.70% काम पूर्ण केले. एकूण 1,86,522 घरांची जनगणना पूर्ण झाली. आता केवळ 0.30% काम बाकी आहे. ते पुढील 1-2 दिवसात पूर्ण होईल असा विश्वास आयुक्त संचिता महापात्र यांनी व्यक्त केलाय. आयुक्त संचिता महापात्र म्हणाल्या, जनगणनेच्या कामात अनेक स्तरांवर तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणी येतात. मात्र महापालिका प्रशासन या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी नेहमी सज्ज असेल. त्यांनी सत्कार मूर्तींचे अभिनंदन करत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त अशोक मानकापुरे, सहाय्यक आयुक्त आकाश डोईफोडे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, चार्ज ऑफिसर नागार्जुन मद्रासी, समाज विकास अधिकारी नितीश माळी, समाज विकास तज्ज्ञ सागर शिंदे, समाजसेवक राजू आवळे आदी जण उपस्थित होते. कवटेमंकाळ तालुक्यातील विठुरायाची वाडी आणि अग्रन धुळगाव येथील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या विद्युत पंपाच्या केबल चोरणाऱ्या मिरज तालुक्यातील सावळी येथील 4 जणांच्या टोळीला कवटेमंकाळ पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून 1,50,000 रुपये किमतीचे केबल मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. अग्रन धुळगाव आणि विठुरायाची वाडी येथील सुमारे 27 शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारींची केबल चोरी झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं संकट उद्भवलं होतं. या घटनेची नोंद कवटेमंकाळ पोलीस ठाण्यात झाली होती. तानाजी यशवंत दुधाळ राहणार अग्रन धुळगाव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस शिपाई अभिजित कासार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस हवालदार श्रीमंत करे, पोलीस नाईक नागेश मासाळ, पोलीस शिपाई निवृत्ती कारंडे हे झुरेवाडी ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना 4 इसम संशयितरित्या फिरताना दिसत असले. गुन्हे प्रकटीकरण पथकाने या इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी राजकुमार श्याम गोसावी, प्रवीण तानाजी गोसावी, राहुल श्याम गोसावी आणि अरविंद तानाजी गोसावी यांना अटक केली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून तपास केला असता त्यांनी विठुरायाची वाडी आणि अग्रन धुळगाव येथे विहिरीतील मोटारीच्या केबल चोरी केल्याची कबुली दिली. कवटेमंकाळ पोलिसांनी गुन्हा दाखल असल्याने आणि सदर गुन्ह्याची संशयित इसमांनी कबुली दिल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात अटक केली आहे. आरग परिसरात शेतजमिनीच्या रस्त्याच्या वादातून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करून झालेल्या या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले असून एका 4चाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे आरग रेल्वे स्टेशन परिसरात काही काळ प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मिरज तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरातील रहिवासी शंकर शिवाजी भोसले आणि जयसिंगपूर येथे राहणारी पृथ्वीराज सदाशिव किनेकर यांची आरग परिसरात एकमेकांलगत शेतजमीन आहे. या दोन्ही जमिनींच्या मधून जाणाऱ्या एका रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद धुमसत होता. या वादग्रस्त रस्त्याची अधिकृत शासकीय मोजणी पोलीस बंदोबस्तात होणार होती. मात्र ही मोजणी होण्यापूर्वीच हा वाद विकोपाला गेल्यामुळे हाणामारी झाली आहे. पृथ्वीराज किनेकर हे आपल्या शेतात गेले असता तिथे शंकर भोसले यांच्याशी त्यांचा पुन्हा वाद झाला. सुरुवातीला झालेल्या या शाब्दिक चकमकीचं रूपांतर काही क्षणातच हाणामारीत झालं.
संतापलेल्या शंकर भोसले यांनी थेट किनेकर यांच्या चारचाकी वाहनावर हल्ला चढवत गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। एवढ्यावरच न थांबता भोसले यांनी पृथ्वीराज किनेकर यांच्या डोक्यात काठीने घाव घातला। यावेळी वाद मिटवण्यासाठी आणि किनेकर यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या मेहुण्या साक्षी प्रशांत कुलकर्णी यांनाही बेदम मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात किनेकर आणि कुलकर्णी दोघेही गंभीर जखमी झालेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले। जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत।